डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील आळेफाटा या ठिकाणी संगमनेर तालुक्याच्या ढोळासने येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बाळासाहेब काकड यांचे सुपुत्र डॉक्टर भारत काकड यांनी समर्पण इमेजिंग अँड डायग्नोस्टिक सोनोग्राफी आणि एक्स-रे सेंटर सुरू केलंय। याचा शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाला। यावेळी अकोले मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे, जुन्नरचे आमदार शरद दादा सोनवणे, माजी आमदार अतुल शेठ बेनके, माजी आमदार सत्यशील दादा शेरकर, पुणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष गणपतराव फुलवडे, डॉक्टर जालिंदर भोर, शिवाजीराव जोंधळे, जलसंपदाचे सहसचिव सतीशराव जोंधळे, सुदामराव सानप, सदाशिव कानवडे, हरिभक्तपरायण विलास महाराज फापाळे, योगेश डुबे, भाऊसाहेब पवार, माजी खासदार भीमराव बडदे यांच्या पत्नी भाग्यश्री बडदे, चाटे कोचिंग क्लासेसचे संचालक मच्छिंद्र चाटे, विजय बडदे, डॉक्टर विशाल गायकवाड, चंद्रकांत घुले, उद्योग मंत्रालयाचे सल्लागार निखिल नानगुंडे, डॉक्टर विजय हासे, डॉक्टर मोरे, संग्राम फुलवडे, कमलाकर गुंजाळ आदींसह मान्यवरांची हजेरी होती। यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बाळासाहेब काकड यांनी पाहुण्यांचं स्वागत करून आपलं मनोगत व्यक्त केलंय। विशेष म्हणजे आम्ही आमच्या ट्रस्टच्या अंतर्गत हे समर्पण डायग्नोस्टिक सेंटर सुरू केलेलं आहे। आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आज त्याचं ओपनिंग होत आहे। विशेष म्हणजे वाजवी दरामध्ये सुविधा देण्याचा हा आमचा उद्देश आहे। आपण स्वतःच्या तोंडून स्वतःची स्तुती करू नये, परंतु समाजापर्यंत मेसेज जाणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आमच्या डॉक्टरांचं शिरपूरमध्ये नाव आहे। कॉम्प्लिकेटेड डायग्नोसिस असेल तर ते सगळे पेशंट डॉक्टरांकडे रेफर करायचे आणि अशा प्रकारचे उत्तम प्रतीचे डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। या परिसरामध्ये सेवा देण्याची संधी आम्हाला भगवंताने दिली असं मी म्हणेल आणि मला सार्थ अभिमान आहे की माझा मुलगा ही सेवा योग्य प्रकारे जनतेला देईल। विशेष म्हणजे इथे भरपूर आता थोड्या वेळापूर्वी सोनवणे साहेबांनी उल्लेख केला की मोठा हब आहे आणि खरोखरच आम्ही इथे फिरलो, अगदी मड पासून सगळ्या डॉक्टरांशी कम्युनिकेशन केलं। इकडे नारायणगाव, आळकुटी, बेल्ला वगैरे सगळीकडे खूप डॉक्टरांनी चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स दिला। आजही बरेचसे डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत आणि इथे व्हिजिट देऊन गेलेले आहेत। मी सर्व डॉक्टरांचं हार्दिक स्वागत करतो। आमच्या डॉक्टरांचे मित्र निलेशजी पवार साहेब आता आलेले आहेत, त्यांचे मी हार्दिक स्वागत करतो। ते आता शिरपूरवरून एक टीम आलेली आहे। डॉक्टरांचे मित्र डॉक्टर साहेब धन्यवाद। अशा प्रकारे ह्या शिरपूर पासून बरीचशी मंडळी आली आहेत, कोणी एसटीने आले, कोणी गाडीने आले, त्या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो। अकोले मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे, जुन्नरचे आमदार शरद दादा सोनवणे, माजी आमदार सत्यशील दादा शेरकर, माजी आमदार अतुल शेठ बेनके, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपतराव फुलवडे, डॉक्टर जालिंदर भोर यांसह अनेक मान्यवरांनी या सेंटरला आणि काकड परिवाराला शुभेच्छा दिल्यात। काकड फॅमिलीचे देखील उत्तम नातेसंबंध आणि अत्यंत उत्तुंग कर्तृत्वाची अशी ही फॅमिली की त्यांनी आता सांगितलं की शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करतोय, सेवानिवृत्तीच्या नंतर काम जे करतायत ते सामाजिक स्वरूपाचं करतायत आणि सेवेत असताना देखील गृह खात्यामध्ये उल्लेखनीय काम करण्याचं भाग्य त्यांना लाभलं। चांगलं काम केल्यानंतर चांगलं होतं हा सिद्धांत त्यांनी सिद्ध केलेला आहे। तो कसा तर एक मुलगा, एक मुलगी IPS, मुलगा डॉक्टर आणि तेही समाजसेवेचं काम करतायत। एक उत्तम पार्श्वभूमी जर कुटुंबाला असेल, उत्तम वारसा जर असेल, उत्तम इतिहास जर असेल तर भूगोल देखील चांगलाच घडतो आणि वर्तमान देखील चांगलंच चालतं, भविष्य देखील चांगलंच घडवलं जातं। अशा प्रकारची खऱ्या अर्थाने ही देणगी आहे। वाळून घेणं
आणि खुल्या मनानं मदत करणं हा जो गुण त्यांच्यामध्ये आलाय त्याचा मोठा इतिहास आहे. हे आपोआप हे जीन्स येत नाही माणसाच्या आयुष्यात. हे ज्या कुटुंबाचे जावई आहे ते कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं घराणं, त्याच्या विचारधारणीचं कुटुंब कोपरगावची बडदे फॅमिली. कुशरावजी बडदे, भीमरावजी बडदे, आणखीन त्यांचे दोघे भाऊ इमर्जन्सी काळामध्ये 19 महिने तुरुंगात होते. ज्यांच्या घरी वाजपेयी 3 दिवस मुक्कामाला होते बडदेंच्या घरी, ज्यांच्या घरी जेवायला आले नरेंद्र मोदींचे भाऊ ते काकड साहेबांच्या घरी. भारतवर्ष तेच संस्कार झालेले म्हणून समर्पण, धंदा नाही करायचा, योग्य पद्धतीनं योग्य मोबदल्यामध्ये लोकांना सेवा द्यायची या भावनेतनं ज्याने शिरपूर तालुक्यामध्ये सेवा केली. 7-8 वर्ष तिथे अमरीश भाईंच्या बरोबर त्यांनी काम केले. ते सोडत नव्हते. त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे, MBBSचं कॉलेज आहे, ते त्याला सोडत नव्हते. काकड साहेबांनी सुनीताताईंनी आग्रह केला आणि म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला आणि इथे यायचं घेतलं. हे आळाफाटा केंद्र आहे. म्हणजे मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रातलं अतिशय महत्वाचं केंद्र आहे की ज्याच्यात 4 तालुक्याचे संबंध येतो. अकोला तालुका, संगमेर तालुका, जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका आणि पारनेर तालुका. की मोठी बाजारपेठ निर्माण झाली. एक वेगळ्या प्रकारचं व्यवसाय इथे सुरू झालेले आहेत. इथे येणारी लाखो माणसं, हजारो माणसं रोज येतात. फ्लोटिंग पॉप्युलेशन भरपूर आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी लोकांना सेवा देता यावी म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. की पूर्वीच्या काळी मी ज्या वेळेला माझी प्रॅक्टिस 2000 साली सुरू केली राजूरला, तर तिथं आमच्याकडं प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं, म्हणजे कागदावर लिहून दिलं तर आम्हाला पैसे कोणी देत नव्हतं. लोक म्हणायचे कसले पैसे द्यायचे तुम्हाला, तुम्ही कागद तर लिहून दिला. नुसत्या गोळ्या दिल्या तरी लोक काही पैसे द्यायचे नाही. जेव्हा इंजेक्शन देईल ना त्यावेळेला काहीतरी 15-20 रुपये प्रीक असणार आहे आणि मग लोक त्यावेळेला हे करायचं, काय फीज द्यायची. रक्त तपासायचं म्हटलं तर कोणी द्यायला, लॅबला रक्तच द्यायला तयार नव्हतं. म्हणजे त्यावेळेला ब्लड तपासणी आणि हे काही नव्हतं. बळच आम्ही एक लॅब आणली. त्यावेळेला ते ग्लुकोमीटरवरच रक्त तपासावं लागायचं. तुमचं आताचं सेल काउंटर वगैरे तसलं काही नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही लोकांनी प्रॅक्टिस त्यावेळेला सुरू केली. म्हणजे डोळं पाहायचं, म्हणायचं HB किती आहे त्याच्यावरून काम सुरू. आज मात्र अशी परिस्थिती नाही राहिलेली आहे. अर्थात आजारांचं पण प्रमाण वाढलेलं आहे आणि कोरोनाच्या काळापासून तर प्रचंड शरीरामध्ये बदल झाला आहे आणि त्यामुळं डायग्नोस्टिक सेंटरची, चांगल्या डायग्नोस्टिक सेंटरची खूप गरज आहे. त्यामध्ये दुसरं पण भाग आहे की डॉक्टर पण इथं आळेफाटेला मोठं आरोग्याचा हब झालेला आहे, हॉस्पिटलचा हब झालेला आहे. विनाकारांच्या तपासण्या सामान्य लोकांना परवडत नाही. त्यामुळं ज्या काही तपासण्या केल्या जातील डॉक्टरांकडनं, तुमचा CT स्कॅन, एक्सरेची ज्या वेळेला गरज आहे किंवा बाकीच्या ज्या तपासण्या केल्या जातील तर त्या माफक दरामध्ये झाले पाहिजे. मला वाटतं समर्पण या नावामध्ये तसं काहीतरी सामावलेलं दिसतंय. आणि याच्यामध्ये समजा एखादा आला, दीनदुबळा आला आणि तसं गव्हर्नमेंटनं या महायुती सरकारनं तसं बऱ्याच फॅसिलिटीज केल्या. तुम्ही सरकारी हॉस्पिटलला मध्ये गेलं तरी तिथं पण तपासण्या केल्या जातात ह्या सगळ्या, पण त्या तितक्या तातडीनं होत नाहीत. एखादी प्रायव्हेट एजन्सी त्याला जोडलेली जाते आणि मग त्यात औषधी जातो. आता इथं काय होतं, एखादा ॲक्सिडेंट झाला आहे तर CT स्कॅन, MRI करणं तातडीची गरज आहे, एक्सरे करणं का तातडीची गरज आहे. बाकीचं तुम्हाला ब्लड वगैरे टेस्ट करायचं म्हटलं तर ते तातडीची गरज आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे डायग्नोस्टिक सेंटर काम करणार आहे. डॉक्टर भारत आणि त्यांची टीम काम करणार आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. मला वाटतं बाकीच्यांनी सगळं मार्गदर्शन केलेलं आहे आणि मला सोप्या शब्दात मी सांगितलं आहे की आदरणीय बाळासाहेब काकड साहेब यांचं खरं तर आत्तापर्यंतचं आयुष्य हे समाजसेवेत, जरी पोलिसांमध्ये नोकरी केली तरी खूप चांगलं आयुष्य आणि ते संस्कार मॅडमने आणि साहेबांनी आपल्या मुलाला दिलेत तर नक्कीच ते ह्या आळेफाटे गावामध्ये नाव लौकिक कमवतील. मला वाटतं आम्हाला असं आवडेल की ह्या समर्पणची एक शाखा परत संगमनेरामध्ये झाली असं आम्हाला आवडेल. एखादी तिकडं जुन्नरमध्ये शाखा झाली, अकोल्यात शाखा झाली असं आम्हाला आवडेल. तर मला वाटतं असं सगळं डिव्हिजननं तुम्ही काम करा. तुमच्या सर्व टीमला मनापासून सर्व उपस्थितांच्या वतीनं
व्यासपीठाच्या वतीनं आणि माझ्या अकोले विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आळेफाटा हे जे मोठं हब आहे मार्केटिंग, त्या आळेफाट्याच्या सुवर्ण मंदिर ठिकाणी आज आमचा काकड परिवार जो आहे, खरं तर काकड परिवार म्हणजे आमच्या गुंजाळ परिवाराशी असलेला नातेवाईक संबंध आहे आणि त्यामुळे संगमनेर आणि जुन्नरचं नातं हे रेशीम गाठीने बांधलेलं आहे. आज समर्पण डायग्नोस्टिक सेंटर या सेंटरने आपल्या सेवेसाठी एक समर्पित भावनेने मेडिकल वैद्यकीय सेवेमध्ये सर्व लोकांची अतिशय अल्प दरामध्ये काम करण्याची भूमिका त्या ठिकाणी सुस्पष्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर भारत बाळासाहेब काकड हे आणि यांचं कुटुंब यांनी खरं तर आपला स्वतः वैद्यकीय असलेल्या अनुभवाचा संपूर्णपणे जुन्नर वासियांना, नुसतं जुन्नर नाही म्हणता यायचं, शेजारी नगर जिल्हा आहे, तिकडे पुणे जिल्हा आहे आणि या सगळ्या जिल्ह्यांचा समन्वय साधून सर्व लोकांना बरोबर घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी हा एक चांगला सेंटर त्या ठिकाणी उघडणं आहे. मी या छोट्या लॅबचं या ठिकाणी ओपनिंग केलं. आपण पाहता की ते मशिनरी आहेत आणि या सगळ्या बाबतीमध्ये या लोकांनी अद्ययावत टेक्नॉलॉजीचा या ठिकाणी वापर केलेला आहे. माझी जुन्नरच्या तमाम नागरिकांना विनंती आहे की फर्स्ट स्टेजला जेव्हा तुम्ही पुणे आणि मुंबई जेव्हा आपला 100 किलोमीटर असताना प्रथमतः डायग्नोज करण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टीची उपलब्धता अल्प दराचं आपल्याला साकारून या मंडळीचा सल्ला घेतला तर आपल्याला आपल्या आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपल्या मुलांची किंवा आपल्या कुटुंबाची अतिशय चांगली काळजी घेता येईल. त्यामुळे मी काकड परिवाराला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. किल्ले शिवनेर हे आपला माणूस महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र विधिमंडळ, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि या तालुक्याचा पालक आमदार या नात्याने मी मनापासून त्यांच्या हातून हे महत् कार्य समाजसेवेसाठी अतिशय आशीर्वादाच्या रूपाने ते उभं राहावं आणि या आरोग्याची काळजी सर्व जनतेची व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. सन्मान्य आमचे नेते आदरणीय गणपतराव पुरवणे साहेब हे सुद्धा या कुटुंबाशी अतिशय नातेसंबंधाबद्दल ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे चिरंजीव संग्राम असतील, आमचा गुंजाळ परिवार असेल, या सर्व जो काही मित्र परिवार आहे, नातेवाईक परिवार आहे, या सर्व जे इथं आलेले आहेत त्या सर्वांच्या वतीने मी आदरणीय डॉक्टर भारत यांना शुभेच्छा देतो. आपण या ठिकाणी वाजवी दरात आणि सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी डायग्नोस्टिक सोनोग्राफी आणि एक्स-रे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर भारत काकड यांनी केलं. मी डॉक्टर भारत बाळासाहेब काकड, कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट. मी मागच्या 8 वर्ष धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर तालुक्यामध्ये कार्यरत होतो. तिथे जवळपास 7 ते 8 वर्ष मी ॲज अ कन्सल्टिंग रेडिओलॉजिस्ट म्हणून काम केलं. नगरपालिकेमध्येही काम केलं आणि स्वतःचे प्रायव्हेट क्लिनिकही चालवलं. माझं मूळ गाव हे डोळासणे, संगमनेर तालुक्यातले डोळासणे. आता मी आळेफाट्यामध्ये समर्पण डायग्नोस्टिक सेंटर या नावाने श्री बाळेश्वर विद्याप्रसारक मंडळ या ट्रस्टच्या अंडर एक डायग्नोस्टिक सेंटर चालू करून सोनोग्राफी आणि एक्स-रे सुविधा आपण देणार आहोत. ही सुविधा आपण वाजवी दरात लोकांना इथे उपलब्ध करणार आहोत. गरजू लोकांना ह्याचा नक्कीच लाभ घेता येईल आणि पुढे देखील अजून काही सुविधा आपल्याला ट्रस्ट अंतर्गत देता आल्या तर त्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तरीही सगळ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आवश्यकता असल्यास फोन करून यावे. या उद्घाटन सोहळ्यासाठी धुळे, शिरपूर, पुणे, मुंबई, नाशिक, अहिल्यानगर यांसह अनेक जिल्ह्यातील मान्यवरांची हजेरी होती. काकड परिवाराचा मित्रपरिवार, नातेवाईक आणि आळेफाटा तसेच परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येनं हजर होते. सूत्रसंचालन नंदकुमार राहणे यांनी केलं तर सर्वांचे आभार सुनीता काकड यांनी मानले. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, आळेफाटा. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.